घाटकोपर ते मुलुंड हायवे लगतच्या नालेसफाईत भ्रष्टाचार झाल्याची माहिती आता समोर येते। गाळाच्या नावाखाली ठेकेदाराकडून डेब्रिजची वाहतूक करण्यात आली आहे, तर मनसे कार्यकर्त्यांनी या डेब्रिजचा ट्रक पकडलाय। गाळ काढण्याच्या नावाखाली ठेकेदाराचं हे सगळं भ्रष्टाचार सुरू होता, तर डंपर ड्रायव्हरची मनसैनिकांजवळ कबुलीही देण्यात आली आहे। ठेकेदार भूमी कॉर्पोरेशनच्या कंत्राटात गोलमाल झाल्याचं पाहायला मिळतंय, तर मनसे कार्यकर्त्यांनी हा डेब्रिजचा ट्रक पकडलाय। घाटकोपरला येऊन त्यांनी ती गाडी थांबवली, तिकडे फोटो काढला, फोटो काढून ही लॉकशीट त्याच्याकडे देण्यात आली। ही लॉकशीट त्याच्याकडे देण्यात आली। तिकडे कोणी अधिकारी नव्हता, हे सगळं कॉन्ट्रॅक्टर करत होता आणि तिकडनं नंतर ती गाडी वजन काट्यावर जाण्याच्या वेळी आम्ही ही गाडी पकडली आणि ह्या गाडीमध्ये पूर्णतः डेब्रिज होता आणि त्याची कबुली त्या ड्रायव्हरनेही दिली। म्हणजे कसं असतं, जेव्हा कॉन्ट्रॅक्टदाराला जेव्हा हे अधिकारी मोठं पुस्तक त्यांचं लॉकशीटचं पुस्तकच पूर्ण सह्या करून देतं आणि कॉन्ट्रॅक्टर बोलतात की आम्हाला ह्याचे 1000 रुपये एकाचे द्यायला लागतात, म्हणजे अशा पद्धतीचे काम जर महानगरपालिकेचे अधिकारी करत असतील तर मग कधी ना कधी मुंबई ही डुबणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।